नमस्कार, मी सहयोगिता आणि पिंपरी चिंचवड बुलेटिन मध्ये सगळ्यांचं स्वागत। महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच पिंपरी चिंचवड महापालिकेचे प्रभारी आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समितीची बैठक घेऊन सुमारे 250 कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी दिली आहे। या बैठकीत रखवालदार नियुक्ती, क्षेत्रीय कार्यालयाची इमारत, जलनिस्सारण वाहिन्या, वायसीएम रुग्णालयातील विविध कामे तसेच रस्ते, शाळा आणि दवाखान्यांच्या दुरुस्तीसाठी प्रस्तावनेला मान्यता देण्यात आली आहे। या निर्णयांमध्ये 3 वर्षांसाठी 1552 रखवालदार नियुक्तीचा 154 कोटींचा प्रस्ताव, क्षेत्रीय कार्यालय इमारतीसाठी 43 कोटी आणि विविध विकास कामांचा यात समावेश आहे। दरम्यान आचारसंहिता लागू होण्याच्या भीतीनं महापालिका मुख्यालयात दिवसभर ठेकेदार व नागरिकांची गर्दी दिसून आली आहे। या निर्णयावर सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी आक्षेप घेतला असून कायदेशीर प्रक्रिया न पाळता कामांचे आदेश दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। सर्व निर्णय रद्द करून कोणत्याही कामाचे कार्यारंभ आदेश देऊ नयेत, अन्यथा राज्य सरकारवर न्यायालयात तक्रार केली जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय।